घडामोडी. श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व संस्कार भारती यांच्या वतीने गुढीपाडवा मराठी नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त ठाण्याच्या गावदेवी मैदानात भव्य रांगोळी रेखाटण्यात येते. दरवर्षी विविध सामाजिक विषय घेऊन ही रांगोळी रेखाटण्यात येते. यंदाही कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास व संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या गावदेवी मैदान येथे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 10,000 चौरस फुटाची रांगोळी रेखाटण्यात आले. या रांगोळीमध्ये राज कपूर यांच्या विविध चित्रपटांचे पोस्टर तसेच पैठणी साड्यांचे पदर तसेच विविध नक्षीकामे रांगोळीमध्ये रेखाटण्यात आले आहेत. ही रांगोळी सुमारे 50 कलाकारांनी 500 किलो रंग आणि 500 किलो रांगोळी तर 600 किलो मिठाचा वापर करून ही रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी 30 मार्चपर्यंत नागरिकांना बघण्याची संधी मिळणार आहे. झाडावरून खाली पडल्यावर हातपाय मुरगळणे अथवा छोटी दुखापत झाली तर फारसे घाबरण्याचं कारण नसतं. मात्र ही दुखापत गंभीर स्वरूपाची झाल्यावर सर्वसामान्यांच्या पायाखाली वाळू सरकते. असाच एक मुलगा झाडावरून खाली कोसळून उजव्या हाताचे मनगट आणि कोपऱ्याचे हाड तुटून बाहेर दिसत होते. गंभीर दुखापत झालेल्या मुलाच्या हाताची ठाणे सिव्हिल रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने मुलाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ठाण्यात राहणारा अंकुर हा 4 दिवसापूर्वी आंब्याच्या झाडावर चढला होता. झाडाचा अंदाज न आल्याने तोल जाऊन तो खाली पडला. शरीराचा सर्व भार हातावर आल्याने उजव्या हाताला गंभीर इजा होऊन मनगट आणि कोपरा कडीला हाड मोडले होते. मोठ्या वेदना अंकुरला झाल्या. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच असल्याने मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाणे खिशाला परवडणारे नव्हते. ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार चांगले होत असल्याचे अंकुरच्या कुटुंबाला सांगण्यात आले. त्यानुसार काल रुग्णालयात दाखल केलं व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ अस्थिविज्ञान तज्ज्ञ डॉक्टर विलास साळवे यांनी दिले. हाताला जबर मार लागून हाताची दोन्ही एक हाडे एक्सरेमध्ये तुटलेली दिसत होती. त्यामुळे जोखमीची शस्त्रक्रिया करण्याचे मोठे आव्हान रुग्णालयासमोर होतं. अंकुर लहान असल्याने त्याच्या हाताला होणाऱ्या वेदनाही सांभाळायच्या होत्या. मात्र रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले आणि शस्त्रक्रिया यशस्वी केली. दरम्यान शस्त्रक्रिया झाल्यावर अंकुरच्या कुटुंबाने रुग्णालयाचे आभार मानले आहेत. शस्त्रक्रिया करतेवेळी अपघात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आदेश रंगारी, वरिष्ठ अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टर विलास साळवे, डॉक्टर अजित भुसागरे, भूलतज्ज्ञ डॉक्टर रुपाली यादव, मिलिंद दोंडमे मामा, सिस्टर गायकर भक्ती, ठाकरे मामा, मदन मामा यांनी अधिक परिश्रम घेतले. नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील गोदामात घरफोडी करून चोरी केलेल्या लॅपटॉपच्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा पथकाला यश मिळाले असून दोघांना कर्नाटक राज्यातून ताब्यात घेत त्यांच्याजवळून चोरी केलेले 24,65,000 रुपये किमतीचे 26 लॅपटॉप जप्त करण्यात आले. नारपोली पोलीस ठाणे हद्दीत एका गोदामातील घरफोडीमध्ये 26 लॅपटॉप चोरी केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना मिळालेल्या माहितीवरून तसेच CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. या आरोपींचा शोध घेतला असता ते दोघेही कर्नाटकातील कन्याकोळ तांडा येथे लपून बसले असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांच्या पथकाने कर्नाटकात जाऊन तेथून दिलीप बसवराज चव्हाण, अर्जुन राठोड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेले 26 लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 24,65,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सेवेत कार्यरत असणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 संवर्गातील जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती येथील आदर्श कर्मचारी यांना बीजे हायस्कूल येथील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे मार्गदर्शन करताना म्हणाले की एखादी संस्था कार्यरत करत असते तेव्हा त्या संस्थेअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचा त्या कामकाजामध्ये सहभाग असतो. सर्वांनी एकत्रित काम केल्याने जिल्हा परिषद संस्थेचा सर्वांगीण विकास होत आहे. त्यामुळे तुमचे काम मोलाचे आहे. जिल्हा परिषदेकडून सन्मानित केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. अधिक कार्य तत्परतेने यापुढे देखील तुम्ही काम करत राहा अशी अपेक्षा करतो. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी जिल्हा परिषदेचे नाव लौकिक करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांचा वाटा मोलाचा असतो. तुम्ही केलेल्या कामामुळे जिल्हा परिषद नेहमी पुढे असते. यापुढे देखील जिल्हा परिषदेत उत्कृष्ट कामकाज करण्याबाबत उपस्थितांना शुभेच्छा दिल्यात. प्रस्तावित करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वेगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी काम करत असतात. त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आपण जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. ही मोलाची बाब आहे असे प्रतिपादन केले. मागील अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पार्किंग धोरणाला मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोरणाकरिता पुन्हा एकदा रस्त्याचे सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी करून कागदावर असलेले पार्किंग धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन सज्ज झाले. ठाणे महापालिका क्षेत्रात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिक रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. अशा वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने काही वर्षापूर्वी पार्किंग धोरण आखले होते. त्याचा सविस्तर आराखडा तयार केला होता. या आराखड्यानुसार शहरातील रस्त्यालगत पार्किंग क्षेत्र निश्चित करून त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येणार होते. यातून पालिकेने उत्पन्न मिळणार होते. यासाठी पालिकेने शहरातील रस्त्याचे सर्वेक्षण करून पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील 168 रस्त्यांवर 11,931 वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार होती. त्यामध्ये 6,477 दुचाकी, 1,546 तीन चाकी व 3,360 हलकी 4 चाकी व 548 अवजड 4 चाकी वाहनांचा समावेश होता. या पार्किंगसाठी अ, ब, क, ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केले होते. या संबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. परंतु करोना काळ आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पार्किंग धोरणाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाने या पार्किंगच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.